हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की नामकरणाचा नवीन ट्रेंड आला आहे, पण हा ट्रेंड आत्ता आला आहे. आपण तर याची सुरुवात 2 वर्षापूर्वीच केलेली आहे. इतकी इतकी लोकांच्या अंगवळणी तोंडवळणी तुम्ही म्हणू शकतात. ही नावं आपण जी DBS ला दिलेली जी नावं आहेत ती इतकी तोंडात बसलेली आहेत लोकांची. कितीतरी लोकांचं असं होतं की ते सर्च करतानाही माऊस क्वीन, बोचूमॉन, ओल्ड एंजल अशी अशी नावं सर्च करतात, आणि जेव्हा असं काहीच सर्चमध्ये येत नाही तेव्हा त्यांना लक्षात येतं, अरे ह्यांचं नाव खरं तर हे नाहीच आहे, ह्यांचं हे तर जीजीने दिलेलं नाव आहे. सो ह्यांच्या बारशाला सुरुवात तर 2 वर्ष आधीच झालेली आहे, पण म्हटलं की आता हा ट्रेंडच आला आहे तर आपण कसं मागे राहायचं. तर ह्या DBSची आत्या आज यांच्या मुलांचं बारसं, म्हणजे यांचे कॅरेक्टर्स, जे आपले कॅरेक्टर आहेत DBS, त्या DBSच्या कॅरेक्टर्सच्या मुलांचं बारसं आज आपण करणार आहोत. आणि त्या बारशाला तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपल्या नामकरण विधीला, अर्थात बारशाच्या सोहळ्याला. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा. अरे भाई, हळू हळू हळू, तुम्हाला हलके हलके जोजवायला सांगितले, हे काय त्याला अप डाऊन खाली वर आजूबाजू सईडे घरा 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 फिरवत आहे. तर सर्वात आधी आपण सुरू करणार आहोत अशा जोडप्यापासनं ज्यांचं बेबी गॉंगॉंगच्या दुनियेतलं आहे बरं का. मैं झमुरा हा हा हा, मैं झमुरी हा हा हा, हम दोनों मिले हा हा हा, तो आगे होगा क्या. मी झमुरा, मी झमुरी, आमच्या दोघांच्या बाळाचं नाव आहे झोलमुरी. घाल मोरेत. ए बाबू बाबू, भावेच्या आजोबा काय बोलते, यावेळेला आम्ही मोरीत नाही घालणार आहे, ह्या वेळेला नाही, नो घाल मोरीत. ही आहे आमची झोलमुरी. मी मावसाड, मी अर्वाचीन, ह्या मांडीवरून त्या मांडीकडे, उजव्या मांडीवरून डाव्या मांडीकडे, डाव्या मांडीवरून उजव्या मांडीकडे. आमच्या मुलाचं नाव आहे लाल मांडरव. मी माझीच लाल संघटनेची अध्यक्ष आहे, आणि जे काही आहे ते मी स्वबळावर मिळवलेलं आहे. हे सगळं काही आहे ते मी स्वतः स्वकष्टाने मिळवलेलं आहे. जे घर मी अर्वाचीनच्या नावावर केलं होतं, तुम्हाला तर माहितीच आहे त्या घराचं काय झालं. तेव्हापासून मी ठरवलं मी कुठेही अर्वाचीनचं नाव लावणार नाही, त्यामुळे आमच्या मुलामध्येही त्याचा काहीही त्याच्या नावाचा लवलेश नसणार आहे. मी फक्त ह्या मांडीवरून त्या मांडीकडे, त्या मांडीवरून ह्या मांडीकडे अशी साडी ड्रेप करून माझ्या साडीचं साम्राज्य जे उभं केलं आहे, माहेशमती साम्राज्यम, तर ते जे साम्राज्य आहे, तर माझीच लाल संघटनेची अध्यक्ष, आणि या मांडीवरून त्या मांडीवर आणि त्या मांडीवरून ह्या मांडीकडे साडी फिरवण्यामध्ये एक्सपर्ट अशी मी, म्हणून माझ्या मुलाचं नाव आहे लाल मांडरव. सो मी असंच बसायला आहे, तर काहीतरी करायला आहे म्हटलं, तर मी म्हटलं की काहीतरी मागवते आता बसून बसून. आता घराचा माझा एवढा बंगला झालेला आहे, तर मी हॉरर मूवी बघितला ना, तर मी पहिल्या मजल्यावर जाऊन बेडवर बसून जरासं म्हटलं, मला भीती वाटत होती, तर काही गोष्टी ऑर्डर केल्या, तर माझं मन थोडं विचलित होण्यासाठी तर मी त्या ऑर्डर केल्या आहेत, तर त्या येतीलच आता. आल्या तर ठीक आहे, चांगल्या नाही तर मी परत देऊन टाकेन, काही प्रॉब्लेमच नाही आहे. ते मला सवयच आहे, म्हणजे असंच आहे, माझ्या अंगामध्ये खूप खाज आहे नाराज होण्याची. सो तसंही माझं नाव आहे खाजी, आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे नाऱ्या. खाजी आणि नाऱ्या आमच्या दोघांचं मूल म्हणजे खाज नाराजी. सतत काही ना काहीतरी मागवण्याची खाज, आणि नंतर ते मागवल्यानंतर ते बरोबर नाही आलं की मी सतत नाराज होत असते. पूर्ण वेळ माझं हेच चालत असतं, खाज आणि नाराजी, खाज आणि नाराजी, खाज नाराजी. त्या दिवशी कोणीतरी लिंग दे मागितलं होतं, लिंग तर मी नाही देऊ शकत, ते माझ्याकडे एकच आहे, आणि ते पण लिंग देऊन टाकलं तुम्हाला. लिंक म्हणजे तर कसं होणार ना माझं, हां आधीच एकतर चिमटलेलं आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सारखं आपलं लिंक दे मागत असता, तर मी कुठून देऊ लिंक. हां तर हा आमचा चिमटा, आणि मी त्याची चड्डी, आणि आमच्या मुलाचं नाव आहे चिमटो चड्डुद्दीन. Hey you all lovely and beautiful people, this is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि बोचू काय करते आहे, खुडबुड खुडबुड, hey beautiful. चुप रे गुडप्या.
फनीला ना माझ्या मागे खूपच वेळ लागला आहे. नुसता माझ्या मागेच लोंबत असतो आणि त्यामुळे मी असा विचार करत आहे की असं काहीतरी युनिक नाव ठेवलं पाहिजे, जे कोणाचंच नसलं पाहिजे. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं, एकदाच असतं. त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं असं केलं पाहिजे. मी नेहमीच असा विचार करते की काहीतरी वेगळं करायला पाहिजे, जे असं नॉर्मल नसलं पाहिजे. सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी, सगळ्यांना जे आवडतं तेच नाही केलं पाहिजे. सगळे जे करतात ते आम्ही नाही करत. मी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मी ह्या वेळेला पण काहीतरी वेगळं नाव ठरवलं आहे. ऑफकोर्स गुडप्या आणि माझं, आमच्या दोघांचं जसं तुम्ही बघितलंच असेल की आमच्या नावाचं पण आम्ही जे नाव दिलं आहे ते म्हणजे नव आणि त्याची मी ओल्ड बोचू, तर असं आमच्या ह्याचं ओल्ड एंजल असं नाव आहे. तर नवीन काहीच नाही आहे, पण आम्ही हे बाळाचं नाव एकदम नवीन, एकदम युनिक आणि एकदम डिफरंट ठरवलं आहे. तर हा माझा गुडप्या अर्थात लोमत्या प्लस मी त्याची बोचू. तर आमच्या मुलाचं नाव असणार आहे गुडुप लॉम्बोचे. थोडं फ्रेंच नाव आहे, गुडुप लॉम्बॉचे असं तुम्ही म्हणू शकता. वेगळं आहे. पाहिजे तर मी इथे तुम्हाला स्पेलिंग देते, तर तुम्हाला थोडक्यात आयडिया येईल की काय वेगळं नाव ठेवलेलं आहे. गुडुप लॉम्बॉचे. सो आय नो तुम्हाला खूपच जास्त मजा येत आहे आणि पुढे बघत राहा, तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. आणि मी आता काहीतरी गिफ्ट आणलं आहे फुगीसाठी, कारण तिला फुगीला सारखं गिफ्ट द्यावंच लागतं, नाहीतर ती खूप कटकट करते सारखं. मग मला कुठे जायला देत नाही, मला मजा करायला देत नाही. मला मजा करायची असेल तर मला फुगीला गिफ्ट देणं मॅन्डेटरी आहे. तर मी तिच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. ए डबी, काय आणलं तू माझ्यासाठी? काय आणलं मला दाखव ना, मला काय आणलं तू? आणलं काहीतरी, पण पहिले मला तू प्रॉमिस कर की तू मला माझ्या फ्रेंड्सबरोबर बॅचलर पार्टीला जायला देशील, बूम बूम थायलंडला जायला देशील आणि मजा करायला देशील. हो हो, नक्की द्यायला देईन मी, नक्की द्यायला देईन. तुम्हाला काय आणलं म्हणजे दाखवा ना मला. डबी असं काय करतो नाही, मला दाखवत का नाही तुम्हाला काय आणलं? सो असं हे जे कपल आहे, ज्या कपलचं नुसतं गिफ्ट 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 आणि गिफ्टवर काहीही वाटेल ते केलेलं चालतंय, तर अशा कपलच्या मुलाचं नाव मी ठेवलेलं आहे, म्हणजे ठरवलेलं आहे, गिफ्ट रोगेश. मैंने गिफ्ट डाल गया रोग, मैंने गिफ्ट डाल गया रोग, मैंने बचने दी नैया मेर. डबी गिफ्ट आहे ना. मी केलेल्या कविता भावीला खूप आवडतात, त्याला पण कवितांमध्ये खूप जास्त रस आहे. आम्ही दोघं मिळून कविता करतो आणि तुम्हाला चावतो. तर म्हणूनच आम्ही जास्त विचार न करता आमचं जे मुलाचं नाव आहे ते कवितेशीच संबंधित असलं पाहिजे, म्हणून आम्ही त्याचं नाव जास्त ताणून न धरता तुम्हाला सांगून टाकतो. त्याचं नाव आहे चवेश. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आम्ही इथे आता, मला इथे 11-12 वर्ष झाली आणि आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून इथे राहत आहोत. आणि रोज काही ना काहीतरी वेगळे गोष्टी होतच असतात आणि सतत काही ना काहीतरी आम्ही संस्कृती जपत आहोत. आम्ही आमची इथे एक वेगळी संस्कृती इथे निर्माण केली आहे. ती एक मोहेंजोदारो संस्कृती होती आणि आता आम्ही आमचं इथे एक वेगळं संस्कृती, आमचं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. तर त्याचं आम्ही एक वेगळं नाव दिलं आहे. पण मण्यारला त्याला काळ्या मसाल्यातलं सगळं काही आवडतं, तर मण्यारला जे आवडतं तर त्याच्यानुसार आम्ही काळा मसाला हे एक नाव आहेच. आणि त्या व्यतिरिक्त जी संस्कृती आम्ही इथे उभारलेली आहे त्यावरून आम्हाला असं वाटलं आमच्या मुलाचं नाव हे कोमॅन्जोदारो असलं पाहिजे. तर आमच्या मुलाचं नाव आहे कोमॅन्जोदारो, काळा मसाल्यातला कोमॅन्जोदारो. मी कौरव ती वेट्टा, मी कौरव ती वेट्टा, ज्याच्या मी दाखवत असतो सारख्या सारख्या त्या मुलाचं नाव आहे गारगोट्या. ए गारगोट्या, ए अड्या गारगोट्या. हा माझा सुमार, मी त्याची चोमडी. हा माझा सुमार, मी त्याची चोमडी. आमच्या मुलाचं नाव आहे सोमचोमडी. अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात ना, सुमकोंबडी, सुमडीत कोंबडी, तसं आम्ही ठेवलं आहे सुमचोमडी. चला बाई, माझ्या मुलाचं पण नाव सांगून टाकते, कारण खूपच उशीर झालेला आहे. आता वर्ष पण होऊन गेलं, अजून नाव ठेवलं नाही. लोक म्हणतात की नाव अजून ठेवलं नाही. तर कसं असतं ना, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझ्या सासरी हे असतं तर माहेरी ते असतं. मी माहेरचीच पद्धत सगळं करते, सासरच्यांना मी जुमानत नाही. आता जसं का जावळचं पण चाललेलं आहे, जावळ नाही काढलं तर कसं आहे ना, माझ्या माहेरी जावळ काढत नाही, सासरी पद्धत आहे. पण ते आता राहून गेलेलं आहे, तर म्हटलं राहू दे, मुलींचं काय ते नाही काढलं तरी चालतंय, तर म्हणून मी नाही. परंतु
आता एवढा उशीरच झालेला आहे. मी नावच रिव्हील करून टाकलं. जास्त विचारच करायला मला आता कळतच नव्हतं काय नाव ठेवायचं काय नाही ठेवायचं. तर म्हटलं की नाव आपण हेच ठेवून देऊया. तर आमच्या मुलाचं नाव आहे परंतु. परंतु आता परंतुच नाव असल्यावरती पुन्हा आता काही विचार करायची वेळच नाही ना येणार की परंतु. आता परंतु नाही ठेवलं वेळेत नाव. परंतु नाही आलं लक्षात. परंतु कसं असतं ना आमच्या घरी अशी पद्धत नाही आहे. परंतु तर परंतु असं सतत म्हणजे मला कारण द्यायला पण बरं होईल. आणि ते नाव ठेवलं की कसं सगळ्या गोष्टीचं म्हणजे एकच उत्तर मिळून जाईल सगळ्यांना. परंतु शेटन मी म्हणलं की हिचं ऐकून मला पण अशीच आयडिया आली आहे शेटन. हो 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 मला माहिती आहे शेटन मी काहीही म्हणलं तरी तुम्ही हो हो होच म्हणणार. तर म्हणून मी म्हणलं की आपण आपल्या मुलाचं नाव म्हणलं ठेवूया का. मी म्हणलं इकडे ये, म्हणलं तिकडे जा, म्हणलं काय करतो. मी म्हणलं ह्याचं नाव म्हणलं आहे. मी विचारच करत होती काय नाव ठेवायचं. तितक्यातच ह्यांचं ऐकलं आणि आत्ता इथल्या इथे जस्ट ठरवलं की म्हणलं की ह्याचं नाव म्हणलंच ठेवूया. छान आहे ना म्हणलं. शेटन सांगा ना कसं आहे नाव म्हणलं. तू म्हणलंस तर छानच आहे म्हणलं. एकदम छान म्हणलं. हो हो हो. आणि सगळ्यात शेवटी आपली भामटी कशी मागे राहील. अगं भामटे काय करत होतीस तू. किती उशीर. टोमॅटोचं सार करायचं. तुम्ही माझ्यावर टोमॅटोचं सार करायची जबाबदारी टाकली तर जेवणाला टोमॅटोचं सार पाहिजे होतं तर टोमॅटोसाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. एक टोमॅटोचे पैसे गोळा करत होते. मी आत गोळा करत होते, मशाल बाहेर गोळा करत होते. ओके बस आता आली आहेस ना तुझ्या मुलाचं इंट्रोडक्शन दे चल पटपट. ईश्वर भामटीने मला नाव सांगितलं आहे आणि हे शेवटचं नाव आहे तर म्हटलं मी घेते हे नाव. आणि म्हणूनच ह्या नावाने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. पॉडकास्ट संपलेला नाही आहे, पुढे आहे, पण नावांची यादी इथेच संपते. हा मशाल, ही भामटी, ह्याचे नाव मशाल, हिचे नाव भामटी, ह्यांच्या पोराचं नाव आहे मसाले भात. मला टोमॅटोचं सार खूप आवडतं ना. आणि एक आठवण राहील, एक आठवण पाहिजे लाईक मग हा मसाले भात आम्हाला नेहमी टोमॅटोच्या साराची आठवण करून देईल. मसाले भात आणि टोमॅटोचं सार आणि मसाले भात आणि टोमॅटोचं सार आणि मसाले भात. रडू नको बस भामटे. रडायचं गोष्ट नाही आहे. आता इथे तुला मिळणार आहे हां सगळं. मसाले भात, टोमॅटोचं सार वगैरे तुला 1 किलोचे महिनाभराचे टोमॅटो लोक फेकून मारतील. टेन्शन नको घेऊस तू. सो मला माहिती आहे मंडळी तुम्ही सगळे सजून धजून आले आहात आणि एकदम तुम्ही तयारीनिशी आले आहात. जेवढी माझी तयारी नाही तेवढी तुमची तयारी आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. अक्षरशः तुम्ही जे कॉमेंट केले ते माझ्या अगदी चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. पण काही लिमिटेशन असल्यामुळे मला इथे ते असं उभं करता आलं नाही. असं वाटत होतं की खरंच असा एक सेट उभा करावा आणि खरंच असं सगळं बारसं इथे करावं आणि अशा सगळ्यांची उपस्थिती असं वगैरे खूप. पण कशाला या फुकट्यांना कशाला जास्त खर्च नाही करायचा आहे यांच्यावरती. पण घाबरू नका, जेवण बिवण ठेवलेलं आहे मी आणि मस्तपैकी आस्वाद घेऊन जायचं आहे. स्टार्टरपासनं सगळ्या गोष्टी आहेत. फन्नीला आवडतं ते पोहे पण आहेत. तर सांगते मी तुम्हाला थोडक्यात काय काय आहे आजच्या मेन्यूमध्ये. तर मेन्यूमध्ये तुम्हाला रिकामी पाणीपुरी मिळणार आहे. ती आहे बोंबलकडनं स्पेशल. तिथे चपट्या पुऱ्या ठेवलेल्या आहेत, गरम तेल ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये चिटाईने ॲक्च्युली गव्हाच्या पुऱ्या तळल्या आहेत. तर त्या व्यतिरिक्त ते तेल तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या आपल्याला लागतील तेवढ्या तळून घेण्यासाठी यूज करू शकता ते तेल. आणि मग त्याच्यामध्ये बाजूलाच पाण्याचा नळ आहे, त्याच्यात पाणी भरून ती पुरी खायची आहे. अशा रीतीने बोंबल यांच्याकडनं स्पॉन्सर काळ्या मसाल्यातली पाणीपुरी. त्याचप्रमाणे आता पोहे आलेले आहेत आणि रिकामी उसळ म्हणजे पाणी घातलेली उसळ, त्याच काळ्या पाण्याचं उरलेलं पाणी या उसळीत हंडाभर ओतून हंडा भरून ते स्पॉन्सर केलेलं आहे बोचुमॉन यांनी. आमरस आलेला आहे, आमरस स्पॉन्सर आहे चिकडगुंड्या तथा झमुरा याच्याकडून स्पेशल आमरस आलेला आहे.
आता तुम्हाला वाटेल चिकटगुंड्याने एवढा आमरस कसा दिला, तर तुम्हाला सांगते त्याच्यावरती काही डेट वगैरे नाही आहे, एक्सपायर झालेला असू शकतो. तर तुम्ही तुमच्या रिस्कवर तो घ्यायचा आहे आणि एकच बाटली आहे, त्याच्यामुळे चमच्याने घ्यायचा आहे, वाट्या भरून आमरस घ्यायचा नाही आहे. एकच बाटली त्याने दिलेली आहे, तर तिकडे चमचा ठेवलेला आहे, त्या चमच्यामध्ये ओतून औषधासारखा घ्यायचा आहे. ते पण तुम्हाला घ्यायचं आहे तर घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला खरंच औषध घेण्याची गरज पडू शकते. त्याचबरोबर इथे कौवा बिर्याणी पण आलेली आहे. कौवा बिर्याणी खाजीकडनं नाऱ्याने आणलेली आहे, पार्सल आणतच असतो, तर त्याने कौवा बिर्याणी एक इथेही पाठवलेली आहे. उंडे पण आहेत आणि शेपूची भाजी असणार आहे पुरीबरोबर खाण्यासाठी, कारण पुरीबरोबर आता काय खाणार, तर शेपूची भाजी, त्याशिवाय जेवण जात नाही, नाहीतर मासड भुकी राहील. तर तिच्यासाठी खास शेपूची भाजी आणि पुरी. तिथून चड्डी पळत येताना दिसते आहे, चड्डीवर ओढत येत आहे, तर ती डुस्किनो पास्ता घेऊन आलेली आहे. तेच एक तिच्याकडे प्रमोशनला आलं होतं. सगळं DBS मुलाला घेऊन पळालेलं आहे आणि ती खाण्याची जसं म्हणजे तयारी लगबग सुरू झालेली आहे. तर तुम्ही पण आस्वाद घेऊ शकता आणि अजिबातच हे खाऊन झाल्यानंतर पळायचं नाही आहे. खास केक मागवण्यात आला आहे, तो केक माझ्याकडनं आहे, स्पेशल ऑर्डरवर बनवलेला आहे. वांग्याच्या कापाचा केक आहे, जसा आपण बघितला होता जो बोंबलीच्या बड्डेला आणलेला आणि आपल्याला सगळ्यांनाच त्याची उत्सुकता होती. तो केक मी स्पेशली दाखवून तसा बनवून घेतलेला आहे, तर त्या केकचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. सो इथे बघू शकता तुम्ही की छान असा केक आलेला आहे. नक्की आस्वाद घ्या आणि तुमच्याकडे अजून काही नावं असतील, तुम्हाला जर नावं सुचत असतील तर नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये मेन्शन करा. अजून अशी छान छान नावं लिहून कॉमेंटमध्ये तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. होऊन जाऊ दे एक धमाकेदार गेम. जो जिंकेल त्याला मावसाळकडनं एक साडी भेट, म्हणजे ती तुम्हाला भिशोची लिंग देईल, तर ती लिंगवर क्लिक करून तुम्हाला स्वतःची साडी स्वतःला मागवायची आहे. हां, जास्त शहाणपणा नको. सो आजचा बारशाचा कार्यक्रम इथेच संपवते आणि भेटू लवकरच नवीन वर्षात नवीन पॉडकास्टसोबत. आपलं मिशन चालू राहील, तुमची साथ मला नेहमीच राहील अशी मी आशा करते आणि भेटूया आपण. हॅप्पी न्यू इयर इन ॲडव्हान्स टू ऑल ऑफ यू. हे वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ. खूप खूप तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, समृद्धी, समाधान घेऊन येऊ. विशिंग यू अ व्हेरी हेल्दी, वेल्दी अँड हॅप्पी न्यू इयर. सी यू सून. टेक केअर. बाय. मासलामा.